Hello students, welcome in Sahaj Shikshan. Today we are at second chapter life processes in living organism part 1. In that point number 1 living organisms and life processes म्हणजेच सजीव आणि त्यांच्या जीवन प्रक्रिया. In a human body, there are various systems like a circulatory system, digestive system, respiratory system, excretory system and control system. So, the work of this system is circulatory system चं काय कार्य असणार आहे तर जे काही ब्लड फ्लो आहे हा ब्लड फ्लो पूर्ण बॉडी मध्ये पसरवणे हे याचं कार्य आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम जे आपण अन्न पदार्थ खातो हे डायजेस्ट करण्याचे काम ह्या डायजेस्टिव्ह सिस्टमचं असणार आहे. देन रेस्पिरेटरी सिस्टम ऑक्सिजन आतमध्ये घेणे कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे हे जे काम आहे हे रेस्पिरेटरी सिस्टमचं आहे. एक्सेटरी सिस्टम जे आपल्या शरीरामध्ये वेस्टेज तयार झालेलं आहे हे बाहेर टाकण्याचे काम हे या एक्सेटरी सिस्टमचं आहे. आणि कंट्रोल सिस्टमचे जे आपल्या बॉडीच्या सर्व हालचाली आहेत या सर्व कंट्रोल करण्याचे कार्य ह्या कंट्रोल सिस्टमचं आहे. तर या ज्या सर्व सिस्टम्स आहेत या इंडिपेंडेंटली वर्क करत आहेत. त्याचबरोबर जे कंप्लीट वर्किंग आपल्या बॉडीचं आहे हे या सर्व सिस्टीमच्या कोऑर्डिनेशन मधूनच होतं. तर या सगळ्यासाठी आपल्याला एनर्जी रिक्वायर्ड असते. ठीक आहे. सो दिस एनर्जी कम गेट फ्रॉम दिस एनर्जी सोर्सेस विच आर देअर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स. ठीक आहे. तर कार्बोहायड्रेट्सचा सोर्स कोणता असणार आहे सिरियल्स. वेगवेगळे आपले सिरियल्स आहेत त्यामध्ये कोणते कोणते बघा व्हीट, राईस, ज्वार, नाचणी. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळे आपले व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत, हे सर्व सोर्सेस आहेत हे कार्बोहायड्रेट्सचे सोर्स आहेत. सपोज 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आपण कंझ्युम केले तर त्यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी इतके एनर्जी आपल्याला मिळते. त्यानंतर फॅट्सचे सोर्सेस कोणते असणार आहेत तेल किंवा तेलजन्य ज्या बिया आहेत त्या. त्यानंतर लिपिड्स म्हणजेच काय प्रोटीन. ठीक आहे. तर या प्रोटीनचा सोर्स कोणता असतो तर दूध, त्या दुधापासून बनलेले पदार्थ, शिवाय अंडी, मांस हे सर्व सोर्सेस कशाचे आहेत प्रोटीन्सचे आहेत. तर ही जी सर्व आपल्याला एनर्जी सोर्स सांगितलेले मी आहेत या ठिकाणी याच्यापासून जी आपल्याला एनर्जी मिळणार आहे ही एनर्जी सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. या मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. कशाच्या स्वरूपामध्ये एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवले जाते. नेक्स्ट स्लाइड्स मध्ये आपण एटीपी म्हणजे काय अगदी डिटेल मध्ये बघणार आहोत. सध्या तुम्ही इतकं लक्षात ठेवा जे एनर्जी आपल्याला रिक्वायर्ड आहे या एनर्जीचे हे 3 मेन सोर्स आहेत. यापासून आपल्याला जी एनर्जी मिळते ही एनर्जी ह्यूमन बॉडीमध्ये सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रिया इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल याच्यामध्ये एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. ठीक आहे. नेक्स्ट इन दॅट रेस्पिरेटरी सिस्टम इज इम्पॉर्टंट. रेस्पिरेशनचे टाइप्स बघा सेल्युलर लेवल आणि बॉडी लेवल. सेल्युलर लेवल अगेन डिवाइड इन 2 पार्ट्स ऑक्सिडायझर विथ ऑक्सिजन, ऑक्सिडायझर विदाउट ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनची मदत घेऊन आणि ऑक्सिजनच्या मदतीशिवाय असे या सेल्युलर लेवलचे 2 टाइप्स आहेत. बॉडी लेवलवरती जे काय आपलं रेस्पिरेशन घडतं त्यामध्ये काय ऑक्सिजन आतमध्ये घेणे कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणे यालाच एक्सचेंजिंग ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. हे अगदी सोपं आहे. सेल्युलर लेवल आता या ठिकाणी या पार्टमध्ये आपण बघणार आहे. सेल्युलर लेवलचे पुन्हा त्यामध्ये बघा रेस्पिरेशन कार्बोहायड्रेट्स दॅट वी कंझ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली नीड. आपण रोजच्या ज्या काही हालचाली करतो त्यासाठी आपल्याला एनर्जी रिक्वायर्ड आहे. ही एनर्जी आपल्याला कशापासून मिळते तर आपण जे कार्बोहायड्रेट्स घेतो या कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला रोजच्या हालचालीसाठी मिळणारी जी काही लागणारी एनर्जी आहे ही या कार्बोहायड्रेट्स पासून मिळते. या कार्बोहायड्रेट्सचे पुन्हा टाइप्स आहेत काय ग्लुकोज आहे, सुक्रोज आहे. तर त्यामध्ये जो ग्लुकोज आहे या ग्लुकोजचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. आता एटीपी मगापासून जे काही म्हणत आहेत ते बघूयात. एटीपी इट इज अ ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट is an energy rich molecule and energy is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. What is the full form? Adenosine triphosphate म्हणजे फॉस्फेटचे 3 रेणू हे एकमेकांना बांधले गेलेले आहेत आणि या रेणूंच्या मध्ये ही ऊर्जा साठवलेली असते. फॉर द पर्पज ग्लुकोज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स इज
oxidized step by step in the cell. This is called as the cellular respiration. एक्झाम मध्ये तुम्हाला सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय हे विचारू शकतात. त्यामुळे बघा सेल्युलर रेस्पिरेशन काय आहे तर जे काही कार्बोहायड्रेट्स आपण कंझ्युम करतो त्यापासून आपल्याला ग्लुकोज मिळतो. तर या ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडीकरण करायचं आहे. ऑक्सिडीकरण करणं म्हणजेच काय करायचं, त्याचे जे काही रेणू आहेत त्याचे बॉन्ड्स एकमेकाला कनेक्टेड आहेत हे आपल्याला ब्रेक करायचे आहेत. त्यालाच ही प्रोसेस कुठे होते, सेलमध्ये घडते. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हटलेलं आहे. या सेल्युलरचे अगेन 2 टाइप्स आहेत, एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे ऑक्सिजनची मदत घेऊन आणि ऑक्सिजनच्या मदतीशिवाय. त्याच्यामधला आता पहिला आहे तो आहे एरोबिक रेस्पिरेशन. या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये सुद्धा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करण्यासाठी 3 स्टेप्स आहेत. त्यामधली पहिली आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिसचा शब्द, या शब्दाचा अर्थ समजून घ्या. लायसिस, लायसिस म्हणजे काय करणे, ब्रेक. ग्लायको म्हणजेच काय, ग्लुकोज. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. दिस प्रोसेस इज ऑकर इन अ सायटोप्लाझ्मा. पेशीचा जो द्रव आहे, पेशी द्रव, याच्यामध्ये ही प्रोसेस घडते. आफ्टर ब्रेकडाऊन आफ्टर ऑक्सिडेशन ऑफ दिस ग्लुकोज रेणू, हा जो ग्लुकोजचा रेणू आहे ह्या ब्रेक केल्यानंतर आपल्याला कोणते कोणते रेणू मिळतात, पायरुविक ऍसिड, ATP, H2O and NADH2. याचे प्रत्येकी आपल्याला 2-2 मॉलिक्युल्स मिळतात. बघा हा जो CO2 आहे, हा जो ग्लुकोज आहे, ह्या ग्लुकोजचा रेणू ब्रेक केल्यानंतर आपल्याला पायरुविक ऍसिड, ATP, H2O आणि NADH2 चे प्रत्येकी 2-2 मॉलिक्युल्स मिळतात. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती आहे इंटरमिजिएट प्रोसेस. आता बघा यामध्ये हा जो पायरुविक ऍसिड तयार झालेला आहे, या पायरुविक ऍसिडचे पुन्हा रूपांतर ऍसेटिल को एन्झाइम मध्ये होते. ही प्रोसेस होत असताना त्यापासून आपल्याला पुन्हा CO2 आणि NADH2 चे 2-2 रेणू मिळतात. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा ही जी प्रोसेस होती यामध्ये या सगळ्याचे आपल्याला 2-2 रेणू मिळाले. पायरुविक ऍसिडचे पुन्हा ऍसेटिल को एन्झाइम मध्ये रूपांतर होताना त्यापासून आपल्याला CO2 आणि NADH2 चे पुन्हा 2-2 रेणू मिळालेले आहेत. आता NADH2 म्हणजे काय आणि FADH2 म्हणजे काय. NADH2 निकोटिनामाइड एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. Okay, this is a long form. And FADH2 flavin, adenine and dinucleotide. Both enzymes are formed in cell and used for a cellular respiration. म्हणजे हे काही सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे पेशी स्तरावरचं जे काही श्वसन आहे त्यासाठी मदत करणारे हे सहविकर आहेत. त्यांची नावं कोणती आहेत, NADH2, FADH2. ठीक आहे. तर ही झाली आपली पहिली प्रोसेस होती ग्लायकोलायसिस. तर या ग्लायकोलायसिसला EMP पाथवे असं सुद्धा नाव दिलेलं आहे. बिकॉज ऑफ वाय, कारण हे 3 शास्त्रज्ञांची मी इथं तुम्हाला नावं दिलेली आहेत. या 3 शास्त्रज्ञांच्या नावांचे, आडनावाचे जे काही फर्स्ट लेटर आहे याच्यावरून ही जी प्रोसेस आहे याला EMP पाथवे असं सुद्धा नाव दिलेलं आहे. ठीक आहे. ग्लायकोलायसिस प्रोसेस मध्ये काय केलं, ग्लुकोजचा जो रेणू होता हा रेणू आपण ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यापासून पुढे आपल्याला पायरुविक ऍसिड, ATP, H2O आणि NADH2 हे रेणू, याचे 2-2 रेणू मिळाले. पुन्हा इंटरमिजिएट प्रोसेस मध्ये काय होतं, पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऍसेटिल को एन्झाइम मध्ये होतं आणि त्याच्यापासून सुद्धा पुढे आपल्याला CO2 आणि NADH2 चे अगेन 2-2 मॉलिक्युल्स मिळालेले आहेत. त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्याला क्रेब्स सायकल असं म्हणतात. याचा शोध हा सर हन्स क्रेब या शास्त्रज्ञांनी लावला, त्यामुळे त्याचं नाव क्रेब्स सायकल असं दिलेलं आहे. याला सायट्रिक ऍसिड सायकल असं सुद्धा म्हणतात. आता हे का म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. बघा, सायकलिक चेन ऑफ रिएक्शन कॉल्ड एज अ ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, इट इज ऑपरेटेड ऑन इन द मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही पेशीच्या आतमध्ये ज्या तंतुकणिका असतात या तंतुकणिकेमध्ये ही प्रोसेस घडते. मागच्या प्रोसेसमध्ये जो आता ऍसेटिल को एन्झाइम, यामध्ये हा जो ऍसेटिल को एन्झाइम तयार झाला होता हा आता या तंतुकणिकेमध्ये येतो. Acetyl part of acetyl coenzyme A is a completely oxidized through this cycle process and molecules CO2, H2O, NADH2, FADH2 and ATP are released. यामध्ये आता acetyl coenzyme जो होता याच्यातला हा जो acetyl आहे याचे पूर्णपणे विघटन होते आणि त्याच्यापासून आपल्याला पुढे हे सर्व रेणू मिळतात. CO2, H2O, NADH2 आणि FADH2, ATP.
आता सायट्रिक ऍसिड सायकल याचं नाव का दिलं, तर ही जी प्रोसेस आहे सायक्लिक प्रोसेस होत असताना त्यापासून पहिला जो रेणू आपल्याला मिळतो तो कोणता असतो, सायट्रिक ऍसिडचा पहिला रेणू मिळतो, त्यामुळे या सायकलला सायट्रिक ऍसिड सायकल असं म्हटलेलं आहे. कारणे त्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात की क्रेब्स सायकलला सायट्रिक ऍसिड सायकल का म्हटलं गेलं, तर त्याचं उत्तर हे आहे, ही जी सायकल आहे या सायक्लिक प्रोसेसमध्ये पहिला जो रेणू मिळतो त्या पहिला रेणू जो असतो हा सायट्रिक ऍसिडचा असतो, म्हणून त्याला सायट्रिक ऍसिड सायकल असं म्हणतात. ठीक आहे. आता याचं नाव आणखीन आहे ते काय येतात, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. ट्राय कार्बोक्सिलिक म्हणजे काय, 3 कार्बोक्सिलिक ऍसिडचे ग्रुप असतात म्हणून त्याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आता मी तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे, हे आपल्याला चित्र दिसतं, हे कशाचं आहे, हे मायटोकॉन्ड्रिया. दिस इज अ आउटर मेम्ब्रेन, दिस इज अ इनर मेम्ब्रेन. ओके. पायरुविक ऍसिडचे रूपांतर ऍसेटिल को एन्झाईम मध्ये झालेलं आहे. हे ऍसेटिल को एन्झाईम या तंतुकणिकेमध्ये भाग घेतं आणि त्याच्यापासून ही जी सायकल रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला NADH2, FADH2, ATP तसेच CO2 आणि H2O चे मॉलिक्युल्स मिळतात. त्यानंतर तिसरी स्टेप आहे ती आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ETC रिॲक्शन. ठीक आहे. आता मागच्या प्रोसेसमध्ये जे NADH2 आणि FADH2 तयार झाले होते हे ह्या ETC रिॲक्शन मध्ये भाग घेतात. मॉलिक्यूल ऑफ NADH2 अँड FADH2 फॉर्म्ड ड्यूरिंग ऑल अबव प्रोसेसेस पार्टिसिपेट इन द ETC रिॲक्शन. ठीक आहे, पार्टिसिपेटेड इन ETC रिॲक्शन. आता या ठिकाणी एका NADH2 पासून आपल्याला 3 ATP चे मॉलिक्युल्स मिळतात, तर एका FADH2 पासून आपल्याला 2 ATP चे मॉलिक्युल्स मिळतात. ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर एक NADH2 च्या मॉलिक्युल पासून आपल्याला 3 ATP चे रेणू मिळतात आणि एका FADH2 पासून आपल्याला 2 ATPs मिळतात. त्याचबरोबर H2O आणि CO2 याचे सुद्धा आपल्याला मॉलिक्युल्स मिळतात. या सिंगल स्लाइड थ्रू या तिन्ही प्रोसेस मी तुम्हाला सांगते. बघा या ठिकाणी आपली सेल दाखवलेली आहे. या सेलमध्ये जेव्हा आपण अन्नपदार्थ खातो, ऑक्सिजन घेतो, सेलमध्ये या ठिकाणी सेल न्यूक्लियस दिसत आहे, त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया, सायटोसोल दिसत आहे. ठीक आहे. जर ह्याचं मोठं चित्र इथे दाखवलेलं आहे, या आउटलाईन दाखवते मी, आणि हा आहे सायटोप्लाझ्मा. ठीक आहे. जेव्हा आपण ह्या ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतं, पायरुविक ऍसिड मध्ये होतं, NADH2 मध्ये होतं. तर ह्या पायरुविक ऍसिडचं अगेन कशामध्ये रूपांतर होतं, ऍसेटिल को एन्झाईम मध्ये होतं. हे जे ऍसेटिल को एन्झाईम आहे हे तंतुकणिकेमध्ये जी क्रेब्स सायकल चालवली जाते, या क्रेब्स सायकल मध्ये काय होतं, त्यामध्ये ते भाग घेतलं जातं आणि ऍसेटिल को एन्झाईम मधल्या ऍसेटिलचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं. म्हणजे त्याचे जे काही पूर्ण रेणू आहेत ते ऍसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडेशन केलं जातं. त्यापासून आपल्याला NADH2, FADH2, ATP तसेच CO2 चे रेणू मिळतात. आता क्रेब्स सायकल मध्ये NADH2, FADH2 तयार झालेले आहेत. तर हे NADH2 आणि FADH2 पुन्हा थर्ड प्रोसेस मध्ये कुठे जातात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये जातात. ही जी ETC रिॲक्शन आहे, ETC रिॲक्शन, याच्यामध्ये हे NADH2 आणि FADH2 भाग घेतात. तर ह्या एका NADH2 च्या रेणूपासून आपल्याला 3 ATP मिळतात आणि एका FADH2 पासून आपल्याला 2 ATP चे रेणू मिळतात आफ्टर कंप्लीट ऑफ दिस रिॲक्शन. त्यानंतर आपल्याला एका NADH2 पासून 3 ATPs मिळाले, एका FADH2 पासून 2 ATPs मिळाले. त्याच्याबरोबर पाणी आणि कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्युल सुद्धा आपल्याला मिळतात. तर ही पूर्ण प्रोसेस झालेली आहे आपली सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये कशी घडते. त्यानंतर हाऊ मच एनर्जी फ्रॉम वन ग्लुकोज मॉलिक्युल, म्हणजे एका ग्लुकोजच्या मॉलिक्युल पासून तुम्हाला किती एनर्जी मिळते हे मी या कॅल्क्युलेशन थ्रू सांगते. फर्स्ट प्रोसेस आपली कोणती होती, ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये काय झालं, आपल्याला 2 ATP 2 NADH2 मिळाले. एका NADH2 पासून आपल्याला 3 ATP मिळतात, म्हणजे एकूण 6 ATP मिळाले. एकूण किती झाले, 8 ATP. मधली आपली प्रोसेस काय होती, इंटरमिजिएट प्रोसेस होती. त्यामध्ये काय झालं, पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऍसेटिल को एन्झाईम मध्ये झालं. त्याचे पायरुविक ऍसिडचे सुद्धा 2 मॉलिक्युल्स होते, त्यामुळे 2 NADH2 खाली त्या प्रोसेस पासून आपल्याला 2 NADH2 मिळाले. हे NADH2 एकूण त्याचं 2 एकापासून 3 असतात, म्हणजे 6 ATP झाले. ठीक आहे. ग्रॉस किती मिळाले आपल्याला, 6 ATPs.
नेक्स्ट क्रेब्स सायकल बघितली. या क्रेब्स सायकल मध्ये ऍसेटिल को एन्झाईम मधला ऍसिटिलचं टोटल ऑक्सिडेशन होतं. त्यामध्ये 2 ऍसेटिल को एन्झाईम्सचे मॉलिक्युल्स होते. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला आपण 2-2 ने गुणलेलं आहे. त्याच्यापासून ही जी क्रेब्स सायकल होती, या क्रेब्स सायकल पासून आपल्याला 3 NADH2 चे मॉलिक्युल्स मिळाले, एक FADH2 चा मॉलिक्युल्स मिळाला आणि एक ATP चा मॉलिक्युल मिळाला. एका NADH2 पासून आपल्याला 3 मिळतात, एका FADH2 पासून आपल्याला 2 ATPs मिळतात. त्यामुळे टोटल किती झाले? 18 ATPs, 4 ATP and 2 ATP. एकूण ग्रॉस किती झालं? 24 ATP. आता 8 + 6 + 24 टोटल 38 मॉलिक्युल्स आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे एका ग्लुकोजच्या रेणूपासून आपल्याला 38 मॉलिक्युल्स होतील इतकी एनर्जी मिळते. Then chemically ATP is a triphosphate molecule formed from adenosine ribonucleoside. It contains nitrogenous compound adenine, pentose sugar ribose and 3-phosphate group. बघा हा जो आहे हा आहे adenine which is a nitrogenous compound, pentose sugar ribose. या ठिकाणी आपल्याला 5 कोण दिसत आहेत, हे आहे pentose sugar ribose and 3-phosphate group. 3 फॉस्फेटचे रेणू 1, 2, 3. As per the need, energy is derived by breaking the phosphate bond of ATP. Hence, ATP is called as the energy currency of cell. जेव्हा तुम्हाला ऊर्जेची गरज असेल, आवश्यकता असेल, त्यावेळेला हे बॉन्ड काय केले जातात? ब्रेक केले जातात आणि त्यापासून ऊर्जा मुक्त होते. त्यामुळे त्याला एनर्जी करन्सी असं म्हटलेलं आहे. डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. हा आहे ॲडेनिन, दिस इज अ रायबोज, पेंटोज रायबोज शुगर रायबोज. त्याला पुढे 3 फॉस्फेटचे रेणू जोडलेले आहेत. जेव्हा तुम्हाला ऊर्जेची गरज असेल त्या ठिकाणी ते ब्रेक केले की एनर्जी रिलीज होते. Next, if there is an insufficient amount of carbohydrates in the body due to the exceptional condition like fasting and hunger, suppose उपोषण असेल किंवा काही उपासमार असेल तर त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट्सच्या ऐवजी लिपिड्स आणि प्रोटीन्सचा एनर्जी प्रोडक्शन साठी उपयोग केला जातो. तर तो कसा आहे? कार्बोहायड्रेट्सची प्रोसेस आपण पूर्ण बघितली. लिपिड्सचं डायजेशन पूर्ण झाल्यानंतर त्याचं रूपांतर फॅटी ऍसिड्स मध्ये होतं. या फॅटी ऍसिड्सचं रूपांतर ऍसेटिल को एन्झाईम मध्ये, अगेन क्रेब्स सायकल अँड देन एनर्जी कॅन बी रिलीज्ड. प्रोटीन्सच्या बाबतीत काय होतं? जेव्हा आपण प्रोटीन्स कंझ्युम करतो, डायजेस्ट होतं, त्याच्यापासून अमिनो ऍसिड्स तयार होतात. या अमिनो ऍसिड्सचं पुन्हा ऍसेटिल को एन्झाईम मध्ये रूपांतर होतं. अगेन क्रेब्स सायकल अँड एनर्जी कॅन बी रिलीज्ड. नेक्स्ट पॉइंट इज एनर्जी प्रोडक्शन इन अ मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे काही असे सजीव आहेत त्यांच्यामध्ये विना ऑक्सी शोषणाचा उपयोग करून कशा प्रकारे एनर्जी प्रोडक्ट केली जाते हे आपण बघूयात. त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन. Pyruvic acid produced through glycolysis is converted into organic acid or alcohol with the help of some enzyme. म्हणजे काही विकारांची मदत घेऊन जे ग्लायकोलायसिस मध्ये पायरुविक ऍसिड तयार झालं होतं, या पायरुविक ऍसिडचा पुढे कशामध्ये रूपांतर केलं जातं? अल्कोहोल मध्ये केलं जातं विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे काय तुम्हाला विचारू शकतात, तर तुम्ही ही व्याख्या त्या ठिकाणी लिहा. एक्झाम्पल काय आहे? सीड्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज्ड अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. म्हणजेच काय? सपोज तुम्ही बी पेरलेला आहे आणि पूर आला तर त्यावेळेला तुमचे बी जे आहे हे ऑक्सिजनचा सप्लाय मिळणार आहे का? त्यांना नाही. तर त्या ठिकाणी ते कशाचा अवलंब करणार आहेत? अनएरोबिक रेस्पिरेशनचा अवलंब करणार आहेत. Our muscle cells also perform anaerobic respiration while performing the exercise. तुमचे जे काही मसल्स आहेत हे व्यायाम करत असताना अनएरोबिक रेस्पिरेशनचा अवलंबतात. Due to this, less amount of energy is produced in our body and lactic acid accumulates due to which we feel tired. त्यामुळे आपल्या शरीरामधली ऊर्जा कमी प्रमाणामध्ये तयार होते, लॅक्टिक ऍसिड साठते त्या ठिकाणी आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते. हे कशामध्ये? अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. त्यामध्ये हा चार्ट दिलेला आहे. ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं? पायरुविक ऍसिड तयार होतं. पायरुविक ऍसिड मध्ये पुढे फर्मेंटेशन कसं होतं? तर काही एन्झाईम्स आहेत त्यांची मदत घेतली जाते आणि त्याचं रूपांतर काही अल्कोहोल्स मध्ये केलं जातं, त्याला फर्मेंटेशन असं म्हणतात. देन ग्लायकोलायसिस मध्ये पुन्हा पायरुविक ऍसिड तयार केलं जातं. या पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन केलं जातं, त्याच्यापासून अल्कोहोल आणि अल्कोहोल पासून ईस्ट तयार होतं.
नेक्स्ट प्रोसेस कसे असेल, पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होतं, फर्मेंटेशन पासून अगेन लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि हे लॅक्टिक ऍसिड कुठे तयार होतं, तर जे आपल्या तांबड्या पेशी आहेत किंवा मसल्स आहेत याच्यामध्ये हे लॅक्टिक ऍसिड तयार होतं. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स म्हणजे विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. ओके, इन दॅट फर्स्ट पॉइंट प्रोटीन्स मीन्स प्रथिने, मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स म्हणजेच काय, अमिनो ऍसिड्सची जी चेन आहे या चेन पासूनच एक मोठी चेन तयार होते, महारेणू तयार होतो, यालाच प्रोटीन्स असं म्हणलेलं आहे. आपण म्हणू शकतो प्रोटीन्स इट इज अ चेन ऑफ अमिनो ऍसिड्स. ओके, सो हे जे प्रोटीन्स आहे आपण कंझ्युम करणार आहोत, हे प्रोटीन 1 ग्रॅम प्रोटीन कंझ्युम केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळणार आहे. ठीक आहे, 1 ग्रॅम प्रोटीन्स कंझ्युम केल्यानंतर 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला मिळते. नेक्स्ट पॉइंट इट इज व्हॉट इज मीन बाय फर्स्ट क्लास प्रोटीन मीन्स द प्रोटीन म्हणजे जे प्रोटीन्स आहेत हे प्राणीज पदार्थांच्यापासून आपल्याला मिळतात. म्हणजेच कोणते, दूध, अंडी, मासे, मांस यासारखे जे पदार्थ आहेत हे आपल्याला प्राण्यांच्यापासून मिळतात. सो इट इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लास प्रोटीन. आता हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन्स आपले डायजेस्ट झाल्यानंतर त्याच्यापासून त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, अमिनो ॲसिड्समध्ये त्याचं रूपांतर होतं. तर या ठिकाणी त्याचं रूपांतर हे अमिनो ॲसिड्समध्ये झालेले आहे आणि त्याचे हे जे काही उपयोग आहेत हे आपल्या वेगवेगळ्या शरीरभर त्याचे काय उपयोग आहेत किंवा ते कसं शरीरभर फिरवले जातं हे आता बघूयात. त्याचबरोबर हे जे अमिनो ॲसिड्स आहेत हे प्रोटीन्स खाल्ल्यानंतर जे डायजेस्ट होतात त्याच्यानंतर त्याचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये होतं. हे अमिनो ॲसिड्स आपल्या बॉडी मध्ये सर्व ब्लड थ्रू फिरवलं जातं किंवा ब्लड थ्रू सर्व अवयवांना ते पोहोचवलं जातं. तर यामध्ये बघा, पहिला स्किनमध्ये कुठला आपल्याला अमिनो ॲसिड्स असणार आहेत तर मेलानिन आणि केरेटिन. त्यानंतर बोन्स, त्यामध्ये ऑसिन, देन इन सेल्स वेरियस प्रोटीन ऑफ सेल्स मेम्ब्रेनिक अँड वेरियस एन्झाईम्स म्हणजे जे काही विकरे असतात आपल्याला मदतीसाठी पचनाच्या मदतीसाठी ते एन्झाईम्स असतात. देन पॅनक्रियास, इन दॅट इन्सुलिन अँड ट्रिप्सिन. पिच्युटरी ग्लँड्स, वेरियस हार्मोन्स, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे ग्रंथी आहेत, या ग्रंथींच्यासाठी याचा उपयोग होतो. देन इन मसल्स ॲक्टिंग अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स. ओके, म्हणजेच तंतुमय असे हे प्रोटीन्स या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्यानंतर ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज आपला सपोज एखादा रोग किंवा आजार असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला फाईट करण्यासाठी जे आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज रिक्वायर्ड असतात ते याच्या मदतीने आपल्याला मिळत असतात. सो दिस इज अ पॉईंट ऑफ प्रोटीन. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, लिपिड्स म्हणजे काय तर स्निग्ध पदार्थ. ओके, द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज अ लिपिड्स. म्हणजेच काय तर मेदाम्ले आणि अल्कोहोल यांच्यामध्ये एक केमिकल बॉन्डिंग तयार होतं आणि त्याच्यापासून एक पदार्थ बनतो, यालाच स्निग्ध पदार्थ असे म्हणतात. बघा, कोणते मेदाम्ले आणि अल्कोहोल फॅटी ॲसिड्स असं म्हणतात त्याला, आणि अल्कोहोल यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग तयार होतं, त्याच्यापासून एक पदार्थ होतो त्याला स्निग्ध पदार्थ म्हणतात. आता या स्निग्ध पदार्थाचे सोर्सेस कोणते कोणते आहेत तर तेल किंवा तेलजन्य ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो बदाम बी, सूर्यफूल आहे, त्याशिवाय भुईमुगाच्या शेंगा आहेत, तीळ आहे, ह्या ज्या तेलजन्य बिया आहेत हे याचा स्निग्ध पदार्थाचा सोर्सेस आहे. देन फॅटी ॲसिड्स यूज टू प्रोड्यूस हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन अँड कव्हरिंग अराउंड दॅट एक्सॉन ऑफ नर्व सेल. ओके, तर आता हे जे स्निग्ध पदार्थ आपण कंझ्युम करणार आहोत हे स्निग्ध पदार्थ मेदाम्लाच्या रूपांतर होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्या थ्रू आपल्या शरीरावर ते सर्वत्र पसरवलं जातं. मग आता 1 ग्रॅम जर स्निग्ध पदार्थ आपण कंझ्युम केले तर त्याच्यापासून आपल्याला 9 किलो कॅलरी, ओके 9 किलो कॅलरी आपल्याला एनर्जी भेटते. फॅटी ॲसिड्स यूज टू प्रोड्यूस हार्मोन्स. आणि या मेदाम्लांचा उपयोग कशासाठी होतो तर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स असतात, प्रोजेस्टेरॉन, या ठिकाणी मी नावे दिलेली आहेत. तर ह्या सर्व प्रकारचे हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स क्रिएट करण्यासाठी किंवा ते प्रोड्यूस करण्यासाठी त्याचा यूज होतो. त्याचबरोबर आता जे मेदाम्ले आहेत किंवा मेद आहे हे आपल्या शरीरामध्ये जर एक्स्ट्रा झाले तर ते काय केले जाते तर आपल्या शरीरामध्ये काही संयोजी ऊती आहेत याच्यामध्ये ते स्टोअर केलं जातं. ओके, कव्हरिंग अराउंड द ॲक्सॉन ऑफ नर्व सेल्स म्हणजेच काय, जे आपला नर्व सेल्स आहे त्याच्या भोवती अक्षतंतू असतात, या अक्षतंतूंच्या बाहेरच्या बाजूला ते कव्हर करण्यासाठी सुद्धा या स्निग्ध पदार्थांचा उपयोग केला जातो. ओके, सो दिस पॉईंट ऑफ अ लिपिड. देन नेक्स्ट पॉईंट इज अ विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे. आता या बाबतीत तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये सर्व काही माहिती आहे की विटॅमिन्सचे 6 टाइप्स आहेत, A, B, C, D, E अँड K. यामधला
विटॅमिन ए, विटॅमिन डी, ई आणि के हे आहेत, हे कशा आहेत, फॅट सोल्युबल. ठीक आहे. अँड बी अँड सी इट इज अ वॉटर सोल्युबल. ओके. विटॅमिन्स आर द ग्रुप ऑफ हेट्रोजेनियस कंपाउंड्स ऑफ which is essential for proper operation of various processes in a body. आपल्या शरीरामध्ये जे काही विविध सुरळीत कामं सुरू असतात, या शरीरामधली विविध कामे सुरळीत पार पडण्यासाठी एक पदार्थांचा गट असतो. या गटालाच विटॅमिन्स किंवा जीवनसत्वे असे म्हणतात. तर याचे टाईप 6 आहेत. यामध्ये आता विटॅमिन ए चा सोर्स कोणता आहे किंवा ते जर आपल्या शरीरामध्ये कमी पडले तर त्याच्यामुळे आपल्याला पुढे काय होऊ शकतं किंवा त्याचा किती ग्रॅम आपल्या शरीरामध्ये कन्झम्पशन झालं पाहिजे, या सर्वाचा चार्ट जो आहे तो 9th स्टँडर्डमध्ये आपण सर्व काही बघितलेला आहे. तर ओके, तर हा झाला विटॅमिन्सचा पॉईंट. पुढचा आहे आपल्या शरीरामध्ये वॉटर. आपल्या शरीराला पाण्याची ही अत्यंत गरज असते बिकॉज 70% इन युअर बॉडी कॅन कन्झ्युम विथ वॉटर. म्हणजे 70% पाणी आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे. जर सपोज पाण्याचं एखाद्या वेळेस कमी पडलं तर आपल्या शरीराचे जे काही कामकाज सुरू आहे यामध्ये अडथळा निर्माण होतो किंवा बिघाड होतो. त्याचबरोबर फायबर्सचा उपयोग काय होतो, तर आपण जे अन्न खाल्लेलं आहे हे डायजेस्ट करण्यासाठी या फायबर्सचा उपयोग केला जातो. सो हा आपला पहिला पॉईंट होता, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. सो हा जो पॉईंट आहे हा अगदी इझी आहे. लास्ट स्टँडर्ड्समध्ये तुम्ही हे सर्व पॉईंट्स इन डिटेल बघितलेले आहेत. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे सेल डिव्हिजन अँड अ इसेन्शियल लाईफ प्रोसेस. सी स्टुडंट, हा जो पॉईंट आहे हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला याच्यावरती काही क्वेश्चन्स विचारले तरी सुद्धा हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. सो सेल डिव्हिजन म्हणजेच काय, पेशीचे विभाजन करणे ही एक इसेन्शियल प्रोसेस आहे. ओके, तर आता तुम्ही एक वही पेन घेऊन बसा आणि मी ज्या ज्या प्रोसेसेस सांगणार आहे, जे डायग्राम तुम्हाला दाखवणार आहेत ते सर्व नोट डाऊन करत चला. ओके, तर सेल डिव्हिजन मध्ये आता ही जी सेल डिव्हिजन आहे, पेशीची आपण विभाजन असं म्हणूया त्याला, तर याची का गरज असते, कारण आपण समजा कुठेतरी पडलो, आपल्याला जखम झाली, तर आपली जी जखम आहे ही भरून काढण्यासाठी, शिवाय आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, विकास होण्यासाठी या सेल डिव्हिजनचा म्हणजे पेशी विभाजन होऊन पेशीची वाढ होत जाते, म्हणजेच आपल्या शरीराचा विकास होत जातो. तर ही आपल्यासाठी एक इसेन्शियल प्रोसेस आहे. ठीक आहे. आता हे जे सेल डिव्हिजन होणार त्यावेळेला आपला जो सेल्स असतात या सेल्समध्ये न्यूक्लियस असतो. ठीक आहे. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. तर हे क्रोमोझोम्स काय करतात, जेव्हा सेल डिव्हिजन होणार आहे तेव्हा त्यांची संख्या दुप्पट करतात. म्हणजे सपोज 2n असेल तर ते सेल डिव्हिजनच्या वेळेला 4n म्हणजे आपली जी संख्या आहे ही डबल करतात. ठीक आहे. आता या सेल डिव्हिजनचे 2 टाइप्स पडतात, त्यामध्ये मिटोसिस आणि मिओसिस. ठीक आहे. तर आता हा मिओसिस जो आहे हे मिओसिस सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल म्हणजेच आपले बॉडीमध्ये जे ऑर्गन्स आहेत, ब्रेन, लंग, हार्ट, हे बॉडीसाठी जे ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये जे सेल्स असतात त्याला सोमॅटिक सेल्स असं म्हणतात. तर या सेल्सचं डिव्हिजन या मिटोसिसमध्ये होतं. आणि मिओसिसमध्ये कोणत्या सेल्सचं डिव्हिजन होतं, तर जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतात. ओके, रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये ते यूज केलं जातो. पुरुषांच्या मध्ये टेस्टीज असतात तर स्त्रियांच्या मध्ये ओव्हरीज असतात. हे रिप्रोडक्शन ऑर्गन्स आहेत आपले. तर याच्यामध्ये हे सेल्स आहेत, याचं डिव्हिजन या मिओसिसमध्ये केलं जातं. तर या ठिकाणी आपण आता हे 2 पॉईंट्स बघितले. मिओसिस कोणत्यामध्ये केलं जातं, कोणते डिव्हिजनमध्ये सेल डिव्हिजन केलं जातं, तर सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्समध्ये. तर मिओसिसमध्ये सेल डिव्हिजन केलं जातं ते रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये केलं जातं. ठीक आहे. आता पहिला पॉईंट आपला असणार आहे मिटोसिस. या जे मिटोसिस आहे या मिटोसिसचे पुन्हा 2 प्रकार पडतात, कायरोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. ओके, कायरोकायनेसिस हे जे कायरोकायनेसिस आहे याच्यामध्ये काय होतं, तर आपला जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, म्हणजेच काय केंद्रकाचं विभाजन होतं. आणि सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, जे काही जीवद्रव्य आहे किंवा सायटोप्लाझ्मा आपण म्हणतो त्याला, त्याचं डिव्हिजन होणार आहे. पुन्हा हा जो कायरोकायनेसिस आहे याच्यात पुन्हा 4 फेज आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. ओके, तर या 4ही फेज आपण 1 बाय 1 अगदी व्यवस्थित बघणार आहोत. त्याच्यापूर्वी या सगळ्या फेज बघण्याच्या पूर्वी तुम्हाला एकदा छोटासा सेल स्ट्रक्चरचा प्रिव्ह्यू मी देते. हा या ठिकाणी बघा तुम्ही, हा आहे सेलचे स्ट्रक्चर. तर या ठिकाणी आपल्याला हे सेंट्रॉइड्स, त्याचबरोबर आता इथे असणार आहे मायटोकॉन्ड्रिया. हा जो मायटोकॉन्ड्रिया आपल्याला मागच्या
मागचा जो पार्ट 1 घेतला त्याच्यामध्ये क्रेब्स सायकल, ETC रिॲक्शन होता. ह्या सर्व रिॲक्शन ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होत होत्या. आता या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियस, न्यूक्लियोप्लाझ्मा या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. तर हे तुम्ही स्ट्रक्चर मी दिलेलं आहे, व्यवस्थित बघून घ्या. कायरोकायनेसिस. ओके, तर कायरोकायनेसिस हा शब्द किती अवघड आहे, तर या शब्दाची आपण फोड करूया आणि हा शब्द आपण सोपा करून टाकूया. सी स्टुडंट, कायनेसिस. कायनेसिस मीन्स टू ब्रेक ऑर डिवाइड. ओके, टू ब्रेक ऑर डिवाइड. अँड कायरो, कायरो मीन्स न्यूक्लियस. ठीक आहे, कायरोकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचे डिवाइड करणे किंवा न्यूक्लियसचे डिव्हिजन करणे. आता याच्यामधली फर्स्ट फेज आहे ती आहे प्रोफेज. कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक अ क्रोमोझोम स्टार्ट. म्हणजे सुरुवातीला काय होतं, आता सपोज हा तुमचा सेल आहे, ह्यामध्ये आता हे आहे, हे सेल न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. त्यानंतर हा आहे, हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे, यासारखे हे तुम्हाला बारीक बारीक जे धागे दिसत आहेत हे म्हणजेच काय आहेत, क्रोमोझोम्स आहेत. म्हणजे ते सगळीकडे असे गुंतागुंतीने पसरलेले आहेत. परंतु प्रोफेज या प्रोसेसमध्ये काय होतं, तर ते कंडेन्स व्हायला सुरू होतात. म्हणजे काय होतात, ते घनीभवन त्यांचं सुरू होतं किंवा आपण त्याला वलई, म्हणजे ते एकमेकाला असं एका स्ट्रक्चरमध्ये एकमेकाला गुंडाळायला सुरू होतात. तर ते स्ट्रक्चर कसं असणार आहे, अशा प्रकारचे असे स्ट्रक्चर असते. या स्ट्रक्चरमध्ये ते एकमेकाला त्यांचं वलीभवनच करायला सुरुवात होते. दे बिकम अ शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेयर्स ऑफ सिस्टर क्रोमाइड्स. म्हणजे आता मगाशी आपण बघितलं की पेशीचं डिव्हिजन होत असताना काय होतं, तर त्यांची संख्या जर 2n असेल तर तो काय करतो, त्याची दुप्पट करतो, म्हणजे 4n. 4n म्हणजेच काय, तो एक सिस्टर क्रोमाइड्स निर्माण करतो. आता त्या सुरुवातीला जर त्यांनी कंडेन्स केल्यानंतर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसत असेल तर दे अपियर अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमाइड्स. सिस्टर क्रोमाइड्स जो असणार आहे तो कसा असणार आहे, अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. हा झाला आपला ओरिजिनल आणि हा असणार आहे सिस्टर क्रोमाइड्स. म्हणजे त्यांनी त्याचा डुप्लिकेट तयार केला. ठीक आहे, देन नेक्स्ट सेंट्रोइड्स डुप्लिकेट अँड ईच सेंट्रोल मूव्स टू अपोजिट पोल ऑफ द सेल्स. ही जी डायग्राम बघा, याच्यामध्ये हा सेंट्रोइड्स दाखवलेला आहे. हा जो सेंट्रोइड्स आहे हा आपल्यासारखाच आणखीन एक डुप्लिकेट सेंट्रोइड्स तयार करतो. अँड ईच सेंट्रोइड्स मूव्ह अपोजिट पोल. दोन्ही ध्रुवांना, वेगवेगळ्या ध्रुवांना ते पोहोचतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपियर. या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस जो दिसतो हा काय होतो, हळूहळू डिसअपियर व्हायला सुरू होतो. तर ह्या ज्या प्रोसेस आहेत या सर्व प्रोसेस प्रोफेज यामध्ये घडतात. काय होतं, तर जी आपले धाग्यासारखे पसरलेले क्रोमोझोम्स होते हे क्रोमोझोम्स कंडेन्स व्हायला सुरू होतात. त्याच्यानंतर ते आपल्या सिस्टर क्रोमाइड्सच्या सिस्टर क्रोमाइड्स तयार करतात आणि त्याच्यासकट ते अपियर होतात. त्यानंतर जे सेंट्रोइड्स असतो तो डुप्लिकेट होतो आणि दोन्ही अपोजिट पोल्सला जाऊन ते पोचतात. त्यानंतर जो न्यूक्लियर मेम्ब्रेन होता आणि न्यूक्लियस होता हे हळूहळू डिसअपियर व्हायला सुरू होतात. त्यानंतर पुढची फेज आहे ती आहे मेटाफेज. ही जी मेटाफेज आहे यामध्ये काय येतो, न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्ड इन मेटाफेज. आता मागच्या फेजमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन जो होता तो हळूहळू नाहीसा होत होता, या ठिकाणी तो कम्प्लिटली वॅनिश झालेला आहे. देन क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम अ क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमाइड्स. म्हणजे क्रोमोझोम्सने मागच्या फेजमध्ये काय सुरू होतं, कंडेन्सेशन सुरू होतं. तर या फेजमध्ये त्यांचं कंडेन्सेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि आता ते आपल्या सिस्टर क्रोमाइड्स म्हणजे त्यांनी जे डुप्लिकेट क्रोमाइड्स तयार केला याच्याबरोबर ते क्लिअरली विजिबल होतात. देन ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्विलेटर प्लेन ऑफ द सेल. मग या ठिकाणी मी डायग्राम दाखवलेला, हा आपला सेल आहे, हा त्याचा इक्विलेटर प्लेन असणार आहे. तर जे क्रोमोझोम्स आहेत, ही जी आपल्याला गुणसूत्र दिसत आहेत, हे गुणसूत्र आता या ठिकाणी पॅरलल इक्विलेटर प्लेनला म्हणजेच विषुववृत्तीय प्रतलाला पॅरलल असे अरेंज झालेले दिसत आहे. Then flexible protein fibers are formed between centrometer of each chromosome and both centroids. यालाच आपण स्पिंडल फायबर, इन शॉर्ट मध्ये स्पिंडल फायबर हा शब्द आपण पुढे सुद्धा वापरत जाऊया. म्हणजेच काय, आता हा जो सेंट्रोइड्स होता हे दोन्ही टोकांना गेलेले आहेत. तर याच्यापासून हा जो आपला आहे हा सेंट्रोमीटर म्हणजेच गुणसूत्र बिंदू, या दोघांच्या मधले हे बिंदू असणार आहेत. ठीक आहे, तर याच्यामधून, ठीक आहे, हे दिसत आहे बघा, याच्यामधून हे असे स्पिंडल फायबर तयार होतात. ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण प्रोसेस या मेटाफेज मध्ये तयार होते. मेटाफेज मध्ये काय काय झालं, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर झाला, त्यांचं क्रोमोझोमचं जे कंडेन्सेशन सुरू होतं हे कंप्लीट झालं.
त्यानंतर क्रोमोझोम्स जे आहेत हे क्रोमोझोम्स कसे झाले, इक्विलेटरल प्लेनला पॅरलल अरेंज झाले. त्यानंतर हे जे याच्यामध्ये काय निर्माण झालं, स्पिंडल फायबर तयार झाले. ही प्रोसेस सर्व कुठे झाली, मेटाफेज मध्ये झालेली आहे. आता तिसरी फेज आपली आहे ती आहे ॲनाफेज. ठीक आहे, बघा ॲनाफेज मध्ये काय होतं, सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅट्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. सेंट्रोमियर स्प्लिट्स म्हणजे काय, गुणसूत्र बिंदू जो होता तो आता वेगळा झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडचा जो सिस्टर क्रोमॅट्स होता त्याने डुप्लिकेट तयार केला होता. हा जो सिस्टर क्रोमॅट्स आहे हा आता एकमेकापासून वेगळे झालेले आहेत. हा आपला सेंट्रोइड्स आहे. हे जे आहे त्याला आपण स्पिंडल फायबर म्हणतो. मध्ये मेटाफेज मध्ये कसं होतं, असं होतं. मेटाफेज मध्ये या प्रकारे स्ट्रक्चर होतं. आता ॲनाफेज मध्ये केले गेलं आहे विथ द हेल्प ऑफ दिस सेंट्रोइड्स अँड दिस स्पिंडल फायबर. यांच्या ह्या दोघांचा हा गट वेगळा केला, हा गट वेगळा केला, इथून इतर वेगळं केलं, इथून इकडे वेगळं केलं, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या अपोजिट डायरेक्शनला खेचलं गेलं. They are pulled apart of opposite direction with the help of this spindle fiber. आता त्यामुळे यांची जी ही रचना दिसते ही कशा प्रकारे दिसते, द बंच ऑफ लाईक बनानाज. ओके, सो दिस ऑल प्रोसेस डन इन अ ॲनाफेज. देन नेक्स्ट वन इट इज अ टेलोफेज. टेलोफेज मध्ये काय होतं, आता हे जे सिस्टर क्रोमॅट्स होते हे एकमेकापासून वेगळ्या डायरेक्शनला खेचले गेले. The chromosomes which are reached at the opposite poles of the cell now start to decondense. पहिल्या फेज मध्ये काय झालं होतं, कंडेन्स करायला सुरू झालं होतं. लास्ट फेज मध्ये काय झालं, जे सिस्टर क्रोमॅट्स अपोजिट डायरेक्शनला पोहोचलेले आहेत ते हळूहळू ते पुन्हा डिकंडेन्स म्हणजे पुन्हा धाग्यांच्या स्वरूपात ते दिसायला सुरू होतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड सेट ऑफ क्रोमोझोम्स रिच्ड ॲट पोल्स. वेगवेगळ्या आता टोकांना हे गेलेले आहेत, तर याच्या कडेने न्यूक्लियर मेम्ब्रेन ॲड व्हायला सुरू होतो. त्याचबरोबर न्यूक्लियस सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसायला सुरू होतो. त्यानंतर आता जे स्पिंडल फायबर मगाशी तयार झाले होते हे स्पिंडल फायबर हळूहळू डिसअपियर व्हायला सुरू होतात. 2 डॉटर न्यूक्लियस आर फॉर्म्ड इन अ सेल. न्यूक्लियस also appear in each daughter nucleus and spindle fiber completely disappear. Okay, so this process can be done in this telophase. आता हा जो मिटोसिस पूर्ण प्रोसेस आहे ही या मी पूर्ण एका स्लाइड्स मध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगते म्हणजे पक्क होऊन जाईल. पहिली आपली फेज होती ही आपला हा सपोज सेल आहे, हे न्यूक्लियस मेम्ब्रेन आहे, हे आपले सेंट्रोइड्स आहेत. सेंट्रोइड्सनी काय केलेलं आहे, डुप्लिकेट सेंट्रोइड्स परत एक तयार केलेला आहे. पहिल्या फेज मध्ये कसं होतं, हे जे आपले क्रोमोझोम्स अशा प्रकारचे सगळीकडे धागे धागे दिसत आहेत त्यांनी काय केलं, या अशा विशिष्ट शेप मध्ये एक प्रकारचं कंडेन्स केलं. त्यानंतर त्यांनी सिस्टर क्रोमॅट्स आपल्यासाठी एक डुप्लिकेट क्रोमॅट्स तयार केला, त्याला आपण सिस्टर क्रोमॅट्स असं म्हणलेलं आहे. हे जे सेंट्रोइड्स आहेत हे सेंट्रोइड्स आता दोन्ही विरुद्ध दिशांना जे पोल्स आहेत त्याच्याकडे येऊन पोहोचलेले आहेत. ही झाली प्रोफेज. प्रो मेटाफेज मध्ये काय होतं, स्पिंडल फायबर तयार केले. स्पिंडल फायबर तयार केल्यानंतर मेटाफेज मध्ये काय होतं, जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स काय होतात, इक्विलेटर प्लेनला पॅरलल मध्ये अरेंज होतात. या ठिकाणी ते पॅरलल मध्ये अरेंज होताना दिसत आहेत. ही प्रोसेस मेटाफेज मध्ये होते. तर ॲनाफेज मध्ये काय होतं, विथ द हेल्प ऑफ दिस स्पिंडल फायबर त्यांच्या जो काही सेंट्रोमियर्स आहे त्याच्यापासून सिस्टर क्रोमॅट्स वेगळा केला जातो. म्हणजे ते दोन जे क्रोमॅट्स होते सिंगल क्रोमॅट्स हे वेगवेगळ्या अपोजिट डायरेक्शनला खेचले जातात. त्यामुळे आता हा एक भाग झाला, हा एक भाग झाला, इथे आपल्याला हा आणि हा भाग दिसतो. तर या टेलोफेज मध्ये काय होतं, हळूहळू जे भाग वेगळे झालेले आहेत या भागांच्या कडेने किंवा भोवतीने न्यूक्लियर मेम्ब्रेन दिसायला सुरू होतो. त्याचबरोबर न्यूक्लियस सुद्धा दिसायला सुरू होतो. आणि हे जे स्पिंडल फायबर निर्माण झालेले होते हे हळूहळू डिसअपियर व्हायला सुरू होतात. तर ह्या झाल्या आपल्या 4 स्टेप्स होत्या, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. आता इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. आता याच्या पुढची एक प्रोसेस आहे ती आहे सायटोकायनेसिस. मगाशी आपण काय बघितलं, कायरोकायनेसिस. कायरोकायनेसिस मध्ये काय केलं, न्यूक्लियस जो होता या न्यूक्लियस आपण डिव्हिजन केलं. ठीक आहे, आता आपण काय बघत आहोत, सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मा आपल्याला डिवाइड करायचा आहे. The cytoplasma divide by the cytokinesis and 2 new cells are formed which are called as the daughter cells. Okay, तर या ठिकाणी आपण समजूया सपोज दिस इज अ टेलोफेज. ओके, दिस इज अ टेलोफेज. आता सायटोकायनेसिस मध्ये आपल्याला सायटोप्लाझ्मा डिवाइड करायचा आहे. त्यामुळे ही असं जे आपल्या मगाचं स्ट्रक्चर होतं त्यामध्ये हळूहळू इथं काय दाखवलेलं आहे, हळूहळू ही अशी एक खाच पडत जाते आणि एक अशी वेळ येते ती की नष्ट होते आणि हे वेगवेगळे असे निर्माण होतात. म्हणजे 2
न्यू सेल्स तयार होतात. हे जे न्यू सेल्स तयार होतात याला काय म्हणतात, डॉटर सेल्स असे म्हणतात. सुरुवातीला जो होता तो कोणता होता, पॅरेंट सेल्स होता. त्याच्यापासून हे दोन वेगवेगळे तयार झालेले आहेत, त्यामुळे याला काय नाव दिलेलं आहे, डॉटर सेल्स तयार झालेले आहे. अशा प्रकारे काय झालं, आपल्या आता पेशीचं विभाजन झालेलं आहे. ही प्रोसेस आपली कोणती होती, मिटोसिस प्रोसेस होती. ठीक आहे. या मिटोसिस प्रोसेस ही कशा कशामध्ये घडते, तर सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स मध्ये ही प्रोसेस घडते. मिटोसिस. आता पुढचा आहे ते आहे मिओसिस. ह्या मिओसिस मध्ये पुन्हा दोन भाग पडतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. तर त्यामधला पहिला बघूयात, मिओसिस पार्ट 1. ओके. रिकॉम्बिनेशन अँड क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन होमोलॉजियस क्रोमोझोम्स अँड देअर आफ्टर दोज होमोलॉजियस क्रोमोझोम्स नॉट अ सिस्टर क्रोमाइड्स. ओके. याचा अर्थ मी पुढे तुम्हाला डायग्राम काढून नीट समजावून सांगेन. नॉट अ सिस्टर क्रोमाइड्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स अँड दस 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्मड. हॅप्लॉइड म्हणजे काय, एक गुणित, आणि डिप्लॉइड म्हणजे काय, द्विगुणित. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, लक्षात ठेवा, हॅप्लॉइड डिप्लॉइड चेंज फरक आहे या दोघांच्या मध्ये. आता यामधला पहिला पॉइंट, हे जो मिओसिस 1 आहे, ही मिओसिस 1 प्रोसेस करण्यासाठी सुद्धा पुन्हा 4 फेज रिक्वायर्ड आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. आता हा मिओसिस पार्ट आपला 1 सुरू आहे, त्यामुळे आपण प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टेलोफेज 1 अशी नावं दिलेली आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रोफेज 1 to 5 प्रोसेस त्याच्यामध्ये आहेत. या प्रोफेजची जी प्रोसेस आहे ही जरा लेंदी आहे. त्यामध्ये कोणती कोणती आहेत बघा, लेप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिन, डिप्लोटिन अँड डायकिनेसिस. तर या 5 प्रोसेस या प्रोफेज 1 मध्ये घडतात. स्टेप बाय स्टेप आपण बघत जाऊया की ह्या नेमक्या 5 प्रोसेस मध्ये होतं काय. लेप्टोटिन मध्ये तुम्हाला यासारखे असे हे क्रोमोझोम्सचे धागे दिसत आहेत. ठीक आहे. तर हे जे क्रोमोझोम्सचे धागे आहेत ही आपली एक सुरुवातीची फेज आहे लेप्टोटिन. झायगोटिन मध्ये काय होतं, तर हे जे धागे आपले होते सुरुवातीला काय केले, ते कंडेन्स केले, म्हणजे त्याचं काय झालं, वलीभवन झालेलं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं, वलीभवन झालेलं आहे. नेक्स्ट पॅकेटिंग. पॅकेटिंग मध्ये काय होतं, सी दिस इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस प्रोसेस. पॅकेटिंग मध्ये काय होतं, तर रिकॉम्बिनेशन. या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन होमोलॉजियस क्रोमोझोम. तर ते कसं होतं हे बघूया. तर या पॅकेटिंग मध्ये काय होतं, हे जे तुम्हाला क्रोमोझोम्स 2 क्रोमोझोम्स दिसत आहेत, यामध्ये त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं, म्हणजे ते एकमेकावरती काय होतात, ओव्हरलॅप होतात. बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, याचा थोडासा भाग इथे ओव्हरलॅप झालेला आहे, याचा सुद्धा थोडासा भाग इथे ओव्हरलॅप झालेला आहे. म्हणजेच काय झालं, त्यांच्यामध्ये जेनेटिक कॅरेक्टर जे होते ते काय झाले, रिकंबाईन झाले किंवा इंटरलॅप झालेले आहेत. तर हे सर्व कुठं होतं, या पॅकेटिंग या प्रोसेसमध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं. डिप्लोटिन मध्ये काय होतं हे बघा, सेल मेम्ब्रेन हा हळूहळू डिसअपियर होत चाललेला आहे. डायकिनेसिस मध्ये काय झालेलं आहे, सेल मेम्ब्रेन न्यूक्लिअर मेम्ब्रेन, इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, या ठिकाणी हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे पूर्णपणे डिसअपियर झालेला आहे. तसेच स्पिंडल फायबर सुद्धा तयार होताना आपल्याला इथे दिसत आहे. तर या 5 प्रोसेस या प्रोफेज 1 मध्ये घडतात. कोणत्या कोणत्या, लेप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिंग, डिप्लोटिन अँड डायकिनेसिस. तर या 5ही प्रोसेस अगदी महत्त्वाच्या आहेत. बघा क्रॉसिंग होत आहे या ठिकाणी, म्हणजेच आता या ठिकाणी या चित्राद्वारे मी तुम्हाला सांगते, हे जे आहे इथे बघा, हे आपल्याला क्रोमोझोमचे सगळे अतिशय तंतुक नाजूक धागे दिसत आहेत. या ठिकाणी त्यांचे हे कंडेन्सेशन पूर्ण होत आहे. तिसरा पॉइंट, हा तिसऱ्यामध्ये बघा काही तुम्हाला निळे लाल असं दिसतं, म्हणजेच काय झालेलं आहे, तर यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर सेंट्रोइड्स अपोजिट डायरेक्शनला गेलेले दिसतात. हे जे आहेत त्याचबरोबर हे आपल्याला व्यवस्थित असे दिसत आहेत. आणि हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे हा डिसअपियर झालेला दिसत आहे. त्यानंतर मेटाफेज 1 मध्ये काय होतं, मेटाफेज 1 मध्ये काय झालेलं आहे, हे जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स आता इक्विलेटर प्लेनला पॅरलेल असे अरेंज झालेले आहेत. सेंट्रोइड्स डबल झालेला आहे, स्पिंडल फायबर तयार झालेले आहे. ॲनाफेज मध्ये काय होतं, ॲनाफेज मध्ये ह्या सेंट्रोइड्स आणि स्पिंडल फायबरच्या मदतीने हे जे क्रोमोझोम्स आहेत हे एका अपोजिट डायरेक्शनला खेचले गेलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला निळा लाल रंग दिसत आहे, लाल रंग निळा रंग दिसत आहे. मी या ठिकाणी सुद्धा लाल रंग निळा रंग वेगवेगळ्या कलरनी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा तर हे जे निळा रंग लाल रंग दिसतो त्याबरोबर इथे लाल रंग निळा रंग दिसतो, हे म्हणजे काय झालेलं आहे, त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन किंवा इंटरसेक्शन झालेला आहे. याच्यातला हा जो थोडासा भाग होता हा खाली गेला, इथं निळा भाग इथं आलेला आहे, तर याचा हा थोडासा लाल भाग होता हा वरती गेलेला आहे. त्याचबरोबर इथं काय झालेलं आहे, याच्यातला थोडासा लाल भाग हा इथं गेला आणि हा निळा भाग आहे हा वरती आलेला आहे. म्हणजे काय झालं, एकमेकांच्या मध्ये रिकॉम्बिनेशन झालं किंवा इंटरचेंजिंग झालेलं आहे. म्हणजेच काय झालं, तर क्रोमोझोम्सचे जे कॅरेक्टर होते ते एक्सचेंज झालेले आहेत. हे झालं ॲनाफेज मध्ये.
पुढची फेज कोणती आहे ती आहे टेलोफेज. टेलोफेज मध्ये काय झालेलं आहे, आता हळूहळू न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे हा अपीयर सुरू झालेला आहे. त्याचबरोबर आता जे सेंट्रॉइड्स होते ते हळूहळू स्पिंडल फायबर होते ते डिसअपियर होतात. न्यूक्लियस सुद्धा या ठिकाणी अपीयर व्हायला सुरू होतो. म्हणजे एका ह्याच्यापासून आपल्याला दोन वेगवेगळे डॉटर सेल्स मिळालेले आहेत. ठीक आहे, बघा व्यवस्थित पुन्हा एकदा समजून घ्या. लेप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिंग, डिप्लोटिन अँड डायकिनेसिस या 5 फेज आहेत या प्रोफेज 1 मध्ये घडतात. त्यानंतर पॅकेटिंग ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय होतं तर ह्या दोन जे क्रोमोझोम्स आहेत या दोन क्रोमोझोम्स मध्ये काय घडतं, रिकॉम्बिनेशन किंवा इंटरचेंजिंग घडतं. ठीक आहे, आता आपल्याला इनपुट हे दिल्यानंतर आउटपुटला हे 2 सेल्स आलेले आहेत. आता हे 2 सेल्स आपण ॲज अ मिओसिस 2 मध्ये इनपुट म्हणून वापरणार आहोत. तर बघूयात मिओसिस 2. विद्यार्थ्यांनो थोडंसं किचकट आहे हा पॉईंट, पण समजून घेतला तर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे परीक्षेमध्ये याचं उत्तर लिहायला जमणार आहे. ठीक आहे, 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्मड इन अ मिओसिस 1. बघा या ठिकाणी आपल्याला 2 हॅप्लॉइड, हॅप्लॉइड म्हणजे काय, एक गुणित एक आपल्याला एक सापडलेला आहे. ठीक आहे, तर हे फॉर्म झालेले आहे कुठे, मिओसिस 1 प्रोसेस मध्ये. अंडरगो डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकॉम्बिनेशन सिस्टर क्रोमाइड्स अँड 4 हॅप्लॉइड्स डॉटर सेल्स आर फॉर्मड. आता हे आपल्याला 2 हॅप्लॉइड डॉटर्स मिळाले होते. आता त्याचं पुन्हा आपल्याला डिव्हिजन करायचे आहे आणि त्याच्यापासून आपल्याला 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स मिळवायचे आहेत किंवा ते मिळतात. In this type of cell division, 4 haploid daughter cells are formed from 1 diploid. Diploid म्हणजे काय मग सांगितलं तुम्हाला, द्विगुणित, आणि हॅप्लॉइड म्हणजे काय, एक गुणित सेल्स. तर याच्यापासून एका 2n पासून आपल्याला 4n मिळणार आहेत. ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन होमोलॉजियस क्रोमोझोम. होमोलॉजियस म्हणजेच काय, तर हे जे 2 दिसत होते या ठिकाणी हा आणि हा दिसत होता आहे, तर ह्या दोघांच्या मध्ये बघा इथे हा एक हे कसे आहेत, होमोलॉजियस आहेत. कारण ते आहेत कसे आपल्या त्यांच्या सिस्टर क्रोमाइड्सच्या बरोबर आहेत. याचा हा जर पॅरेंट असेल तर हा त्याचा कोणता आहे, सिस्टर क्रोमाइड्स आहे. ठीक आहे, याचा हा जर पॅरेंट क्रोमाइड्स असेल तर हा त्याचा हा सिस्टर क्रोमाइड्स आहे. हा आणि हा हे 2 काय झाले, नॉन सिस्टर क्रोमाइड्स झालेले आहेत. हा समजा हा क्रोमाइड्स आणि हा क्रोमाइड्स, तर हे दोघांना आपण काय म्हणूयात, नॉन सिस्टर क्रोमाइड्स. परंतु हा जर त्याचा पॅरेंट क्रोमाइड्स असेल तर हा त्याचा सिस्टर क्रोमाइड्स आहे. हा त्याचा पॅरेंट क्रोमाइड्स असेल तर हा त्याचा सिस्टर क्रोमाइड्स आहे. म्हणजे त्याने डुप्लिकेट तयार केलेला असतात ते. ठीक आहे, आता बघा क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन 2 होमोलॉजियस क्रोमोझोम्स. म्हणजे 2 होमोलॉजियस क्रोमोझोम्स मध्ये ते क्रॉसिंग घडतं. देअरबाय जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर. ड्यू टू दिस ऑल 4 डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट. आता त्या 2 क्रोमोझोम्स मध्ये इंटरचेंजिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून जे निर्माण होणारे 4 डॉटर सेल्स आहेत हे काय असणार आहेत, अगदीच वेगवेगळे असणार आहेत. सो जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट सेल्स अँड फ्रॉम इच अदर 2. म्हणजे एकमेकापासून सुद्धा ते अगदीच वेगळे असणार आहे. तर आता या डायग्राम थ्रू बघूयात. प्रोफेज 2, मेटाफेज 2, अॅनाफेज 2 अँड टेलोफेज 2. ठीक आहे, हे आपल्याला इनपुट मिओसिस पार्ट 1 मधून आलेलं आहे अशा प्रकारचं. आता पुन्हा यापासून मेटाफेज मध्ये काय होतं तर इक्विलेटर प्लेनला ते पॅरलेल असे अरेंज होतात. सेंट्रॉइड्स मध्ये स्पिंडल फायबर तयार होतं. देन अॅनाफेज मध्ये काय होतं तर ह्या स्पिंडल फायबर आणि सेंट्रॉइड्समुळे काय होतं, त्यांचे हे जे काही सेंट्रोमियर्स मधून ते एकमेकापासून अपोजिट डायरेक्शनला खेचले जातात. या ठिकाणी बघा हे अपोजिट डायरेक्शनला खेचले गेलेले आहेत, 2 आहेत. त्यामुळे हे एक याचं हे असणार आहे, याचं हे असणार आहे, याचं हे असणार आहे, याचं हे असणार आहे. ओके, तर हे झालं अॅनाफेज. टेलोफेज मध्ये काय होणार आहे, आता ते हे वेगळं झाले, इकडे गेले, हे इकडे गेले. तर टेलोफेज मध्ये काय होतं, हळूहळू त्यांच्या भोवतीने आता अपोजिट डायरेक्शनला तर गेलेले आहेत, तर नंतर पुढे काय होतं, त्यांच्या कडेने न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपीयर व्हायला सुरू होतो. न्यूक्लियस सुद्धा अपीयर व्हायला सुरू होतो आणि जे काही स्पिंडल फायबर तयार झालेले होते हे डिसअपियर व्हायला सुरू होतात. बस इतका सोपा पॉईंट आहे हा, फक्त आपल्याला बघताना अवघड वाटतो. आता या ठिकाणी आपले 2 होते, याच्यापासून आपल्याला किती निर्माण झालेले आहेत, 4. 1 2 3 4 म्हणजे किती झाले, 4 डॉटर सेल्स निर्माण झालेले आहेत. ठीक आहे, हा झाला आपला मिओसिस सेकंड पार्ट. आता मिओसिस 1 आणि मिओसिस 2 हे एका सिंगल स्लाइड्स मध्ये तुम्हाला मी सांगते. मिओसिस 1 मध्ये काय झालं, हे आपल्याला अशा प्रकारचे सगळे गुंडाळलेले क्रोमोझोम्स होते, हे एका विशिष्ट शेप मध्ये आले. त्यानंतर मेटाफेज मध्ये काय झालं, ते एका इक्विलेटर प्लेनला अरेंज झाले व्यवस्थित असे पॅरलेल आणि स्पिंडल फायबर तयार झाले. अॅनाफेज मध्ये काय होतं
त्याचबरोबर ही जी प्रोफेज होती, या प्रोफेजमध्ये पुन्हा 5 प्रोसेस आहेत. याच्यामध्ये काय झालं, या ठिकाणी जी एक पॅचेटिन म्हणून असतं त्या ठिकाणी काय झालं, त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं. ठीक आहे. आता पुढे मेटाफेजमध्ये ते इक्विलेटरल प्लेनला पॅरलल असे अरेंज झालेले आहेत. ॲनाफेजमध्ये काय झालेलं आहे, स्पिंडल फायबरच्या मदतीने ते एकमेकापासून वेगळे झाले. आणि टेलोफेजमध्ये काय होतात, तर हळूहळू याच्या भोवतीनं आणि याच्या भोवतीनं न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍड व्हायला सुरू होतो. आता आपल्याला मिओसिस 2 कडे जायचं आहे. त्याच्यापूर्वी आता 2 तयार झालेले आहेत. तर यातला हा एक इनपुट इकडे गेला, हा एक इनपुट इकडे गेला. ठीक आहे, आपल्याला 2 इनपुट मिळाले. आता प्रोफेज 2, मेटाफेज 2, त्यानंतर ॲनाफेज अँड टेलोफेज असं असणार आहे. जर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला हा एक इनपुट मिळाला, हा एक इनपुट मिळाला. पुन्हा मेटाफेजमध्ये काय झालेलं आहे, इक्विलेटर प्लेनला अरेंज झाले. ॲनाफेजमध्ये काय होतं, एकमेकाला अपोजिट डायरेक्शनला ते खेचले जातात. टेलोफेजमध्ये काय होतं, तर त्याच्या भोवती हळूहळू न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍड व्हायला सुरू होतो, न्यूक्लियस ऍड व्हायला सुरू होतो. ही प्रोसेस सेम इथेच आहे, कारण इनपुट आपल्याला 1 आणि 2 इनपुट मिळालेले आहे. तर हे झालं आपला मिओसिस पार्ट 2. पुढे जाऊन सायटोकायनेसिस घडतं. सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, हे जे म्हणजे सायटोप्लाझ्मा होता याच्यामध्ये हळूहळू अशी खास पडत जाते आणि ते अगदी कम्प्लिटली सेपरेट होतात. त्यापासून आपल्याला किती सेल्स मिळाले, 1 2 3 4, म्हणजेच सिंगल सेल्स पासून आपल्याला 4 डॉटर सेल्स मिळालेले आहेत. सो दिस इज अ meiosis. Now the most important part, that is a difference between mitosis and meiosis. म्हणजे या दोघांच्यातला फरक काय आहे, परीक्षेमध्ये हा फरक विचारण्याची शक्यता आहे. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट. मिटोसिस अँड मिओसिस. This type of cell division occur in a somatic cell and stem cells. I already tell you this type of cell division occurs only in a germ cells. म्हणजेच काय, रिप्रोडक्टिव्ह सेल्स जे असतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये याच्यामध्ये याचा यूज केला जातो. देन नेक्स्ट, जेनेटिक रिकॉम्बिनेशन डज नॉट टेक प्लेस. या ठिकाणी जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. बट इन मिओसिस जेनेटिक रिकॉम्बिनेशन टेक प्लेस बिटवीन अ होमोलॉजियस क्रोमोझोम्स. म्हणजे 2 क्रोमोझोम्स जे होते याच्यामध्ये जेनेटिक कॉम्बिनेशन होतं. त्यांचे जे काही जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते एकमेकाकडे ट्रान्सफर केले जातात. 1 सेल गिव्स राईज 2 डॉटर सेल्स इन अ मिटोसिस. एका सेल पासून 2 डॉटर सेल्स मिळतात. बट इन अ मिओसिस 1 सेल gives rise to 4 daughter cells in a meiosis. Then next point, it is essential for growth and development. याचा उपयोग कशासाठी केला जातो, आपल्या बॉडीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी. बट मिओसिस इज युज्ड फॉर इसेन्शियल ऑफ फॉर्मेशन ऑफ जेमेट्स इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शन करण्यासाठी जे सेक्शुअल रिप्रोडक्शन जेमेट्स आहे याच्या फॉर्मेशनसाठी या मिओसिसचा यूज केला जातो. आणखीन एक पॉईंट आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. बघा, इन अ मिटोसिस प्रोफेज जी होती याचा जो ड्युरेशन होता हा ड्युरेशन शॉर्ट होता. बट इन अ मिओसिस ह्याची जी प्रोफेज होती याचा ड्युरेशन कसा होता, लॉंग ड्युरेशन होता. कारण प्रोफेजमध्ये त्याचे प्रोसेस जे आहे त्याची प्रोसेस ही अगदी शॉर्ट आहे. त्याच्यामध्ये काय होतं, फक्त कंडेन्सेशन होतं किंवा सेंट्रॉइज डुप्लिकेट आपला बनवतो. त्याचबरोबर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस डिसअपिअर व्हायला सुरू होतं. म्हणजे ही छोटीशी शॉर्ट पिरियडची प्रोसेस आहे. बट इन मिओसिसमध्ये त्याची जे प्रोफेज आहे ह्याचा पिरियड कसा आहे, लॉंग पिरियड आहे. कारण या प्रोफेजमध्ये पुन्हा 5 प्रोसेसेस येतात. कोणत्या कोणत्या आपण बघितल्या, त्यामध्ये लेप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिन, डिप्लोटिन अँड डायकिनेसिस या 5 प्रोसेस या मिओसिसमध्ये प्रोफेजमध्ये निर्माण होतात. त्यामुळे त्याचं ड्युरेशन कसं आहे, लॉंग ड्युरेशन आहे. ठीक आहे स्टुडंट, तर या ठिकाणी हा जो आपला सेकंड चॅप्टर होता हा एंड झालेला आहे. इफ यू हॅव एनी डाऊट अबाउट एनी पॉईंट प्लीज आस्क मी व्हाया मेसेज. थँक्यू.